बर्फवाला सुरमई कशी सुरमई? सुरमई 550 रुपये। ये वाला 450, ये वाला आधा ओके, आधा 450 का। खूपच छोटी आहे गाईस। इथे कोलबी पण आहे, आता आम्ही आय थिंक सो कोलबी पण घेऊ इथून थोडीशी। लेट्स सी कसे देत आहेत ते भैया आम्हाला। आणि ते यांची मच्छी संपली, आम्ही पापलेट वगैरे घेतलं, तर आता यांनी बांगडे आणि मुशी वगैरे आणून ठेवलं इकडे फ्रेश। हे गाईज वेलकम बॅक। सो आज आहे बुधवार आणि माझी अंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ता पण झालेला आहे। सो आज बुधवार आहे म्हणजे आज मच्छीचा वार आहे। म्हणजे मोस्ट ऑफ द लोक बुधवारी मच्छी चिकन वगैरे हे सगळं खूप खातात, आम्ही पण खातो। बट आता आमच्या घरी आहे ना 2 हफ्त्यापासून 2 वीक्सपासून मच्छी नव्हती आणलेली, कारण की बिफोर 2 वीक्स माझा भाऊ आहे ना भाईंदरला गेलेला, भाईंदर वेस्टला, जो सकाळी पहाटे 5 ते 5, 6, 7 या दरम्यानमध्ये ते लोक मच्छीचा लिलाव करतात। सो तिकडे पहाटे गेले आणि तिकडून खूप सारी मच्छी आणलेली, खूप मोठी मच्छी आणलेली। सो ती आम्ही हां काय आणलेलं, पापलेट, सुरमई, हां पापलेट, बांगडा, कोळंबी, सुरमई वगैरे सगळं आणलेलं त्याने। सो आम्ही 1-2 हफ्ते तीच मच्छी, 2 हफ्ते नाही पण 1-1.5 हफ्ते तीच मच्छी खात होते आणि नंतर अर्धी टाकून पण दिली, कारण की एवढी संपलीच नाही। सो ते खाऊनच एवढं मन भरलं होतं ना, असं वाटत होतं की आता अजिबात मच्छी नको आहे। सो म्हणून आम्ही बोलले की आता 2 हफ्ते तरी बिलकुल मच्छी आणायची नाही, 2-3 हफ्ते। हां चिकन वगैरे खाल्लं, मम्मी सांगते मला। सो चिकन वगैरे खाल्लं, बट मच्छीचं असं झालं की नाही आता बस झाली मच्छी। सो आता 2-3 हफ्त्यानंतर लिटरली आम्ही चाललो मच्छी आणायला, कारण परत आता आम्हाला थोडीशी क्रेविंग झाली मच्छीची। सो जास्त नाही आणणार, थोडीशीच आणणार। मी आणि मम्मी आता चाललो आहे, आमच्या जवळपास एक मार्केट आहे, सो तिथे चाललो आहे, थोडीशीच मच्छी घेऊन येऊ आम्ही। सो त्यासाठीच आता आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही निघतो मच्छी आणायला। सो स्टे ट्यून, बघूया आजच्या दिवसात आपण काय काय करतो आहे। मे बी तुमच्यासोबत मच्छीची रेसिपीसुद्धा शेअर करेन, बट या लेट्स सी, मला काही आयडिया नाही आहे मी पुढे काय करणार आहे, बट लेट्स सी। आता तर आपण पहिले जाऊया मच्छी आणायला, बघूया आपल्याला काय मच्छी भेटते आणि किती स्वस्त किंवा किती महाग मच्छी भेटते बघूया, चला। सो मी रेडी झाली आहे गाईज, आता चला पटकन निघूया मच्छी आणायला। चला आम्ही आता निघालो आहे आणि खूप दिवसानंतर मी मम्मीसोबत मच्छीला चालली आहे। मम्मी कसं वाटतं तुला? बरं वाटतंय मच्छीला चाललं, थोडंसं मम्मीला बरं वाटतं म्हणून मम्मी चल जाऊया आपण। दिवस झाले मच्छी नाही, खूप दिवस झाले मच्छी नाही, म्हणजे आपल्याला माझ्या भाईने आणलेली तीच खाल्ली, त्यानंतर आम्हाला बोर झालं मग चिकन खाऊन मी आज मच्छीचं तसं पण मम्मी चिकन खात नाही, तुम्हाला माहित असेल। सो आज सुरमई वगैरे भेटली तर बघायचं, मग पापलेट खाऊन कंटाळा लागते, कोळंबी, बांगडे आणि हलवा असं बघा, काय भेटलं तर गेलं तर मग तेच घ्यावं लागेल। चलो ते बघूया, तुम्हाला दाखवूच आम्ही मच्छी काय घेतली ते। येस, पहिले जायची मम्मी मच्छी आणायला, पण ती एकटीच जायची। आता मला बरं नसल्यापासून जातच नव्हती, पण आता खूप दिवसांनी तिथून मी जात नाही, दादा एकदम ते चल सोबत बरं वाटतं म्हणून बरं चल जाऊन येऊ पटकन। चला, तसं जास्त टाईम लागणार नाही आम्हाला, कारण की आम्ही पटकन ऑटोने जाऊ आणि पटकन थोडीशीच मच्छी घेऊन येऊ। ऑटो पण भेटली पाहिजे लवकर यार, आणि ऊन खूप आहे, उन्हाचं असं मी खूप दिवसानंतर बाहेर पडली आहे। काय बरं वाटतं, किती गरमी होते, मला असं घरात राहून थंड वाटते ना, म्हणून मला बरं वाटतं, मम्मीला बरं वाटतं। फायनली खूप टायमानंतर आम्हाला ऑटो भेटलेली आहे आणि आता आम्ही बसलो ऑटोमध्ये। मम्मी कसं वाटतं तुला, खूप टायमानंतर आली आहेस तू? बरं वाटते, सांगितलं थोडंसं बरं वाटतंय म्हणून बरं वाटतंय। मी आजारी 1.5 महिना झाला बोलले ना, आता मला थोडा आराम येतो, म्हणूनच चाललोय आम्ही, नाही तर गेलो नसतो, नाही तर गेली नसेल, खरं तर बाहेरच पडत नव्हते, एवढं मला घाबरत झाली, किती वाटतं, आणि खूप जास्त ऊन आहे बाहेर। हे बघा फिश मार्केट इकडे आहे, पण आम्हाला U-टर्न घेऊन जावं लागेल, कारण की मध्ये क्रॉसिंग होतं। हां बस बरोबर, बस चला पोचलोय आपण मच्छी मार्केटला, गेलो ठीक आहे, चलो।
बघू शकता गाईस, मच्छी मार्केटला आज एवढी गर्दी नाही आहे. संडे सॅटर्डेला खूप गर्दी असते. आज एवढी नाही कारण आज बुधवार आहे, पण तरी पण आहेत लोक. बर्फवाला सुरमई इथे पण आहेत. और ये आपका बर्फ में तो भी थोड़ा देखती हूँ सुरमई, वो लड़के को सुरमई पापलेट है, सुरमई है. कशी सुरमई सुरमई ले लो 550 रुपये. जोड़ी चाहिए ना? नहीं जोड़ी नहीं, मुझे बड़ा भी नहीं चाहिए. 550 का एक आहे. दोघांनी कोणी घेतले असेल तर घेतले ना अर्धे अर्धी. 500 लगाते हैं लो खाली. पण सुरमई कोण खाणार? तेच तर प्रत्येक एक पीस खाना चाहिए. दोघं म्हणून कोणी घेतले नहीं रुको पहले. नहीं कोल्ड कैसे भाभी 200 लेगा तो 300 पूरा डाल के देगा 450. आपका 600. हाँ, ये बड़ा का भाव ज्यादा रहता है. बड़ा इतना कितना बड़ा 450. ये वाला 450. नहीं ये वाला आधा. ओके, ये लो 600 देते चलो. आधा 450 का. इसका टेस्ट तो अलग है बड़ा का. नहीं लेकिन आप इतना महंगा बोल रहे हो. बरोबर 100 रुपये बरोबर आहेत बघ, तिथे भरपूर आलं नाही. पण इथे काय कसे देणार? हे करून दे ना मावशी. पण कसे देणार? 100 एक लावू आहे की तुझ्याकडून. छोटे पण आहेत ते थोडेसे मोठे हा होते. ते थोडे मोठे पण होते. फायनली आम्ही कसं बोंबील येणं घेतले करून दादा दे इकडून, हे वाले. फ्राय करायचे जरा कारण की मला बोंबील फ्राय खायचे रवा लावून म्हणून. बोंबील घ्या चिरून बोंबील. काय आधी तू हे बोंबील पण खूप छोटे आहेत हे पापलेट. कितीला आहेत? सगळी 400 300 देणार ती. 300 एवढी छोटी पापलेट. बारीक बारीक खूपच छोटी आहेत गाईस. लाव दोन तिथे मोठे मोठे दोन लावणे मध्ये तुला इथं पापड घ्यायचं म्हणून इथं चालेल. तुला इथे एक आणि तिथे कशाला. हा म्हणून इथेच घेतो. आली बोल पोरगी बोल चल तिथंच चल. मावशी आता मला कापून देत आहेत बोंबील मध्ये. फायनली इथून आम्ही आता पापलेट पण घेतलेत. बोलायचं नाही आपके इधर आया उधर नहीं लिया. आपकी ये भैया कुछ कम नहीं कर रहा है. वो भाभी अरे हाँ देखा नहीं मैंने. 500ला किती? 8 ना. भैया 2 बड़ा वाला पीस के चिरा करो और इसका 3 पीस करो. हाँ वो रखो तुम्हारा. इथे कोलबी पण आहे. आता आम्ही आय थिंक सो कोलबी पण घेऊ इथून थोडीशी. लेट्स सी कसे देत आहेत ते भैया आम्हाला. आणि ते यांची मच्छी संपली. आम्ही पापलेट वगैरे घेतला तर आता यांनी बांगडे आणि मुशी वगैरे आणून ठेवलं इकडे फ्रेश. किलोवरती देत आहेत कोळंबी. आणि आम्ही आता अर्धा किलो घेतो इथून. 1 किलो 450 आहे. सो इथे वजन करतायत. थोडीशी मोठी आहे. झाली पण अर्धा किलो. तो डालो आपकी तरफ से. आपके इधर नहीं है. किती झाले आपले? ते झाली आमची मच्छी घेऊन. आणि आम्हाला लसूण घ्यायची होती पण अनफॉर्च्युनेटली लसूणवाला गेला आहे कारण की खूप ऊन आहे त्यामुळे गेला असेल. हां सो फायनली आमची मच्छी वगैरे घेऊन झाली. तुम्ही बघितलीच काय मच्छी घेतली ती. आणि आता आम्ही चाललोय घरी. ऑटो पण भेटलेली आहे मला लगेचच आज. चलो फायनली पोहोचलोय आम्ही. छुट्टा 6 रुपये आहे. आम्ही आलोय फिश घेऊन फायनली. आणि मम्मी आता इथे पिते कॉफी, ब्लॅक कॉफी. आणि माझ्या भावाने ठेवले कारण तो आता बाहेर चाललाय सो त्याला मॅगडीची कॉफी प्यायची आहे त्यामुळे. आणि हे ब्लूबेरीज आम्ही त्या दिवशी आणलेले 2च दिवस झाले. स्टार मार्केटमधूनच आणलेले आम्ही. बट ते खाल्ले नाही म्हणून लगेचच त्यांना बुरशी लागलेली आहे बघा 2 दिवसात यार. आणि आंटी आलेली आमची इकडे झाडू काढायला. गाईज मी आता ही कॉफी पिते जी की माझ्या भावानी नाही पिली आहे.
आणि ही विदाऊट शुगर आहे, ब्लॅक कॉफी. सो मी कधी पियत नाही कारण की मला नाही आवडत, बट आज पिते मी. आणि एवढी कडू आहे ना, मी एक सीप घेतला आहे याच्यातला, खूप कडू लागते. लाईक कडू कडू औषध असतं ना, मला सवय नाही आणि मला आवडत पण नाही. पण मला असं वाटतं मी याच्यामध्ये थोडीशी साखर टाकू. नक्की अशी चांगली असते. मला नाही प्यायला जाते. अंघोळ घे टाक साखर. मी साखर टाकून येते गाईस, कारण की माझ्याने नाही होणार ही प्यायला. साखर टाकून नाही